हाय फ्रेंड्स, मी प्रियांका. आज आपण जाणार आहोत साताऱ्याच्या प्रसिद्ध कास पठारावर. या ठिकाणाला महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असंही म्हणतात. साताऱ्याहून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असलेलं हे पठार डोंगर, वळणावळणाचे रस्ते आणि वाऱ्याच्या झुळकूंनी भरलेलं आहे. दरवर्षी इथे हजारो रंगांची फुलं बहरलेली दिसतात, पण यावेळेस मात्र निसर्गाचा एक वेगळाच चेहरा दिसला. फुलं नसली तरी हा परिसर इतका शांत, प्रसन्न आणि मनमोहक वाटतोय की मन भरून येतं. इथं आल्यानंतर जाणवलं की कास फक्त फुलांसाठी नाही, तर निसर्गात रमण्यासाठी, स्वतःला शांत करण्यासाठी आणि मनाला निवांत वेळ देण्यासाठीही आहे. हिरवी झाडं, ढगांनी झाकलेलं डोंगर आणि त्या वाऱ्याचं संगीत हे सगळं एक वेगळाच अनुभव देतं. जर तुम्ही इथे येणार असाल तर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला यायला विसरू नका. तेव्हाच फुलांचा सीझन असतो. पण फुलं नसली तरी या ठिकाणाचं सौंदर्य काही कमी नाही. फुलं नाहीत तरी माझं मन मात्र इथं फुलून गेलं. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.